तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। पुण्यातील हवेली क्रमांक 20 सह दुय्यम निबंधक कार्यालयातील मारहाण प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे। सहाय्यक दुय्यम निबंधकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता या प्रकरणात वकिलांचीही बाजू समोर आली आहे। वकिलांचा दावा आहे की सोशल मीडियावर एकतर्फी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवण्यात आली। त्यांच्या म्हणण्यानुसार वादाच्या वेळी प्रथम सहाय्यक दुय्यम निबंधक यांनी पेपरवेट फेकून मारला आणि त्यानंतर सहदुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांनी बांबूने मारहाण केली। त्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी संबंधित वकिलाने तोच बांबू हातात घेत प्रतिकार केल्याचा दावा करण्यात आलाय। या प्रकरणातील वकिलावर गुन्हा दाखल झाल्यानंतर संपूर्ण वकील वर्गाची प्रतिमा मलिन झाल्याची भावना व्यक्त करत खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी पुणे बार काउन्सिलने केली आहे। तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुसरी बाजू न ऐकता प्रतिक्रिया दिल्याचा आरोप करत वकिलांनी नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून दोन्ही बाजूंकडून वेगवेगळे दावे करण्यात आले आहेत। त्यामुळे नेमकी सत्य परिस्थिती तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।